आज आहे होळी, तर आपण बनवूया पुरणपोळी. नमस्ते मैत्रिणींनो, होळीसाठी एक छानशी टुमटुमीत फुगलेली पुरणपोळी चला बनवूया आपण. पहा किती छान बनते. त्यासाठी आपण चणा डाळ धुवून घ्यायची आणि स्टीलच्या पातेल्यामध्ये शिजवून घ्यायची. अर्ध शिजली आता उघड्या पातेल्या शिजवायच्या. अर्ध शिजली की आपण गुळाचा पाक करून घ्यायचा. खड्याचा गुळ घ्याल तर तो जरा हे असतो, गोड असतो जास्त, म्हणून त्याचा पाक करून घ्यायचा आणि अर्ध्या शिजलेल्या डाळीच्या मध्ये टाकायचा. पाक घेतल्यानंतर तुम्हाला हळूहळू किती हवंय गोड त्याच्यानुसार तुम्ही त्याचा वापर करू शकता. हे पहा, जवळजवळ मी अर्धा किलो डाळीमध्ये पाव किलो गूळ वापरलेला आहे. तुम्हाला अजून गोड हवा असेल तर तुम्ही प्रमाण गुळाचा वाढवू शकता. हे पहा, असं पूर्ण गूळ छानपैकी त्याला मध्यम आचेवर शिजत ठेवायचं. अर्ध डाळ शिजलेली असेल तर मग ती त्वरित शिजून जाते, आकसून घेतली जात नाही. सुरुवातीला गूळ टाकायचं नाही. पहा, ओलावा असला शेवटी तरी वाटताना मिक्सरमध्ये ती आपोआप छान होते. एकदम डाळीचा पीठ करायचं नाही. आपण वरणासाठी डाळ शिजवतो तसं नाही करायचं. पहा, मिक्सरमधून जाडसर अशी काढून घ्या, कारण मिक्सरमध्ये ही पूर्ण आपल्याला जशी पोळीला हवी तशी नाही होणार. नंतर आपल्या पुरणाच्या चाळणीतून डाळ गाळून घ्यायची. गाळून म्हणजे कशी घ्यायची, आता मला शिजलेली आहे, आपले हातात पकडत्याला अशी वाटी किंवा कप घ्या आणि त्याची छानपैकी अशी घासून घ्या. पहा, खूप छान अशी डाळ पडते, अगदी बारीक. ही पहा, ही मी सुरुवातीलाच तुम्हाला दाखवत आहे. बघा कशी रवाळ अशी वाटते, पण ती एकदम खूप सॉफ्ट होते. ही पहा, मी पूर्ण डाळ पुरणाच्या चाळणीतून काय करून घेतली आहे, पूर्ण चाळून घेतलेली आहे. ही पहा किती सुंदर झालेली आहे. मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर आपल्या पुरणाच्या चाळणीतून काढायला खूप सोपी पडते, त्वरित होते. पहा, आता मी पोळीसाठी डो तयार करताना अर्धा भाग मैदा आणि अर्धा भाग चपातीचं पीठ वापरलेलं आहे. समजा आता मी 2 वाटी मैदा तर पुन्हा 2 वाटी चपातीचं पीठ वापरलेलं आहे, म्हणजे आपलं गहूचं पीठ मिक्स करून व्यवस्थित आपल्या चपाती लाटायला जसा पीठ तयार करतो तसंच करून घ्यायचं. फक्त त्याला जास्त जरा मळावं लागतं. आणि पहा, मी कशी पुरणपोळीची ही पारी तयार केलेली आहे. अगदी सोयीस्करपणे, अगदी पटकन तयार होते. आमचं पुरण जरा आम्ही जे भरतो ते कोरडं असतं, त्याच्यामुळे पोळी अगदी छान मोकळी होते. हे पहा मी कसं तयार केलेलं आहे. आता हे पहा, आपण छानसं लाटून घेऊ शकतो. पाहिलं, थोडंसं पीठ घ्यायचं आणि छानपैकी लाटून घ्यायचं. बघा, पूर्ण कडेपासून पुरण जाडसर भरून घेतला. पुरणपोळीमध्ये पुरणच नसेल तर पुरणपोळी कशी वाटेल. खास वजनदार टुमटुमीत फुगलेली पुरणपोळी नक्की करून पहा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आतापर्यंत सबस्क्राईब केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पहा, ही पोळी आपण दोन्ही बाजूनी अगदी छानपैकी भाजून घेऊ. बघा, जशी चपाती भाजतो तशीच ही जरा मध्यम आचेवर भाजावी लागते. पहा, भाजताना आपण मध्यभागीच भाजायचं नाही, किनारे पहिले भाजून घ्यायचे दाबून, कारण एकदा फुगली की मग ती पोळी किनारे आपल्याला जास्त व्यवस्थित भाजून घेता येते. हे पहा, म्हणून पहिल्यांदा सुरुवातीलाच त्याच्या किनारे असतात जे काठ ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. आपला खमंग साजूक तूप लावायला विसरू नका. धन्यवाद.